सय्यद राघोजी ट्रस्ट असलेल्या विशेष कार्यक्रमाच्या निमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर अतिथी, सय्यद राघोजी ट्रस्टचे फाउंडर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर सय्यद राघोजी ट्रस्टचे इतर सर्व पदाधिकारी, पुणे शाखेचे प्रमुख श्री जावेद, पुणे शाखेचे सर्व कार्यकर्ते, या ठिकाणी उपस्थित असलेले शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्त सय्यद राघोजी ट्रस्टच्या कार्याबद्दल मला बोलण्याची ही संधी मिळत आहे। मी खरोखरच स्वतःला भाग्यवान समजतो। सय्यद राघोजी ट्रस्ट आज जी काम करत आहे, या कामाचं विशेष मला असं सांगावंसं वाटतं की समाजामध्ये आपणास निस्वार्थी भावनेने, निरपेक्ष भावनेने लोकांना मदत करणारे लोक आणि संस्था फारच कमी दिसतात। आणि ही खूप मोठी विशेष बाब आहे की कोणत्याही निस्वार्थी भावनेने आपण या ठिकाणी समाजाला काहीतरी देणे लागतो ही जाणीव मनात ठेवून या सय्यद राघोजी ट्रस्टने समाजातील गरजू लोकांपर्यंत पोहोचून त्यांना मदत करण्याचं जे कार्य चालवलेलं आहे ते खरोखरच स्तुतीस पात्र आहे। त्यानंतर या ट्रस्टच्या कामाचा अनुभव जो आमच्याकडे आहे की मुलांपर्यंत ही मदत पोहोचवण्यापूर्वी ते मुलांच्या घरी जातात आणि खरंच गरजू असलेल्या विद्यार्थ्यांच्या घराची पाहणी करून त्यास ही मदत पोहोचवत असतात। यामागचा उद्देश असा आहे की समाजातून जी काही आपण समाजातील इतर लोकांना मदतीच्या अपेक्षेने आपण जे काही जमा करतो ते योग्य व्यक्तीच्या हातात गेलं पाहिजे ही अपेक्षा मला या ठिकाणी त्याची दिसून येते आणि बरोबरच ही अतिशय विशेष बाब आहे। मागील 3 वर्षापासून पुणे शाखा, सय्यद राघोजी ट्रस्टची पुणे शाखा आमच्या संपर्कामध्ये आहे आणि शाळेसाठी जे आर्थिक सहाय्य ते करत आहेत त्या आर्थिक सहाय्याचं जे प्रमाण आहे प्रत्येक वर्षी वाढतच आहे। आणि यासाठी विशेष मी सांगू इच्छितो की मागील वर्षी या पुणे शाखेने आमच्या शाळेतील इयत्ता 9वी आणि 10वीच्या मुलांना पाठ्यपुस्तके देखील देऊ केली। त्याचबरोबर मागील 3 वर्षांपासून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी गरजेचे असलेले वह्या पुस्तके ते देत आहेत आणि शाळेची जी फी आहे ती देखील ते देत आहेत आणि याबद्दल मी आमच्या शाळेच्या वतीने सय्यद राघोजी ट्रस्टचे ऋणी आहे। या आर्थिक सहाय्यातून मला एक गोष्ट दिसून येते की विद्यार्थ्यांना फक्त आर्थिक सहाय्य करणे हेच या सय्यद राघोजी ट्रस्टचा एकच उद्देश नाहीये। त्यांना समाजातील ज्या विद्यार्थ्यांमध्ये ते एक मूल्य रुजवत आहे, ते मूल्य विशेष आहे। कारण आज ज्या मनाने विद्यार्थी मदत घेत आहेत हे अनेक विद्यार्थ्यांचे हात उद्याला समाजातील लोकांना मदत करताना आपल्याला दिसून येणार आहेत। म्हणजे हे सय्यद राघोजी ट्रस्ट या विद्यार्थ्यांच्यावर एक संस्कार रुजवत आहे आणि या मदतीपेक्षाही हा संस्कार रुजवण्याचं जे काम चालू आहे या ट्रस्ट मार्फत तो मला अतिशय विशेष करून जाणवतो। या ठिकाणी सेंट जॉन्स स्कूलचा एक प्रतिनिधी म्हणून मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो। आमच्या शाळेला मागील 3 वर्षांपासून या ट्रस्टद्वारे जे आर्थिक सहाय्य केलं जात आहे, विद्यार्थ्यांना सहाय्य केलं जात आहे त्याबद्दल फुलाची पाकळी म्हणून आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय थोरात मॅडम हे या ट्रस्टचे फाउंडर सय्यद नियासाब कादरी यांना पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सत्कार करतील। मी त्यांना त्याची विनंती करतो। त्यानंतर मी तुझा माननीय मुख्याधिकाऱ्यांना विनंती करतो की या ट्रस्टचे मेंबर शेख हाफिज
यांना देखील पुष्पगुच्छ द्यावा आणि यांना सत्कार करावा. आमच्या शाळेपर्यंत आर्थिक सहाय्य पोहोचवण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते पुणे शाखेचे प्रमुख श्री जावे यांचा देखील पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येतो. त्याचबरोबर श्री जावेद यांचे सहाय्यक हलिमा खान मॅडम यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि आमच्या सत्काराचा स्वीकार करावा. मला शेवटी एकच सांगावं वाटतं की आपण समाजाला जितक्या पटीने आनंद देत असतो तितक्या पटीने आनंद पुन्हा आपल्यापर्यंत पोहोचत असतो. आणि निश्चितच महेश राहुल हे काही समाजकार्य चालू